नमस्कार मित्रांनो, आज 12 जून आणि लपंडावचा आजचा भाग फुल ऑन एंटरटेनमेंट. मला खूप मज्जा येणार आहे आजचा भाग बघायला आणि हसू पण येऊ शकतं हा. पण आपल्या सखीने त्या डेंजर दिसणाऱ्या बाईला चांगलंच धुवून काढलंय आणि मग तिच्या अंगावर पण जाऊन बसलीये. तर हे सगळं कसं झालं तुम्हाला पण आश्चर्य वाटलं असेल. त्याचबरोबर एक खूप मोठा ट्विस्ट आहे. जी मासेवाली बाई आहे तिच्या भावाच्या घरी जाते आणि तिथेच सखीची खरी आई असते आणि कान्हा तिथे पोहोचतो. कान्हा बरोबर मनस्विनी सुद्धा जाते. त्या दोघांनाही खऱ्या तेजस्विनीचा पत्ता मिळालाय मासेवालीला शोधता शोधता. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे एपिसोड टाकल्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, एक्साइटेड आहात का? सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो कान्हाच्या रिपोर्टरने त्याचं काम केलंय. सखीची जी बदनामी झाली होती ती क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय आणि एका न्यूज चॅनलवर तो किरण आणि कान्हाचा मित्र असतो तो रिपोर्टर आता न्यूज चॅनलवर ओरडून ओरडून सांगत असतो सखी कामतला ड्रग केस मध्ये अडकवण्यात आलंय. आणि कोण होती ती मासेवाली बाई जिने सखी कामतला माशांमधून ड्रग्ज विकलेत. आणि गौतम आता मुद्दामच न्यूज ऑन करतो. तिथे आता सगळे घरचे जमा होतात. मनस्विनी सुद्धा बघते. तिला आता राग येतो आणि ती टीव्ही बंद करते. त्यानंतर गौतम आता टोमणा मारतो आणि मनस्विनीला म्हणतो हे असं सगळं करून टीव्ही बंद करता येईल. सत्याचा आवाज कसा बदलणार? पुन्हा एकदा सांगतो सरकार, सखी कस्टडीतून सुखरूप बाहेर येणार आणि तिची जेलमधून सुटका होणार. कारण आता सखी कुणाला आणि कशालाच घाबरत नाही. आणि मित्रांनो, तो सीन खूपच भारी आहे ज्यामध्ये सखी त्या डेंजर बाई सोबत लढणार आहे. साठी थोडा वेट करावा लागेल. असं तर आता काय होतं, गौतम सरकारला म्हणतो आजही सत्याला आणि खऱ्याला जपणारी माणसं आहेत. आणि गौतम या सरकारवर हसतो आणि तिथून निघून जातो. आणि बघा मित्रांनो काय होतं, ही मासेवाली बाई तिचं पूर्ण सामान एका पेटीत पॅक करते. काल म्हटलं होतं की हा पानवालाच मदत करू शकतो आणि तसंच होतं. बघा आता काय होतं, हा पानवाला तर लक्ष देऊनच असतं कारण मासेवाली नसतेच मित्रांनो आणि ही त्याची रेग्युलर कस्टमर असते. सध्या तरी आपण याला मासेवाली बाई म्हणूया. तर ही मासेवाली बाई आता ऑटो शोधत असते. तिला एक ऑटो मिळतो, त्यामध्ये ती बसते आणि निघून जाते. आता पानवाला हे सगळं बघत असतो आणि आता इथे सीन शिफ्ट होतो. सगळेजण हॉलमधून निघून जातात. तिथे फक्त नंदा आणि मनस्विनी दोघीच असतात. नंदा आता मनस्विनीला म्हणते येड्याची जत्रा मेली, तुझा तर प्लॅन फेलच झाला सगळा. सखी एवढीशी चिरकुट, तुला तर घाबरतच नाहीये, आता काय करणार तू? त्यावर आता ही मनस्विनी म्हणते जेलमध्ये जाऊन सुद्धा त्या सखीची मस्ती उतरली नाहीये. आता मी हिला कायमचा धडा शिकवणार आहे. आता नंदा विचारते म्हणजे तू काय करणार आहे? तर इथे आता मनस्विनी एक शब्द सुद्धा बोलत नाही आणि रागातच तिथून स्वतःच्या खोलीत जाते. आता ही नंदा स्वतःला म्हणते ही लय डेंजर बाई आहे. त्या डोक्यात काय चालू असतं ना काय माहिती, कळतच नाही. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ज्या बाया असतात चाळीतल्या त्या जानू बरोबर आता रस्त्याने फिरत असतात आणि त्या मासेवाले बाईला शोधत असतात. आता चालत चालत ऑटोवाल्याने सांगितलेल्या ठिकाणावर त्या येतात आणि तिथे तोच पानवाला असतो. आता जानूचं लक्ष जातं. आता जानूला एकदम लक्षात येतं. जानू म्हणते ती बाई जेव्हा सकाळी चाळीत आली होती तेव्हा ती पान खात होती. नक्कीच या पानवाल्याला काही माहिती असणार आहे. बरोबर सगळे लिंक लागत असतात. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा स्केच बनून तयार असतं. दाभाडे मावशींनी सांगितल्याप्रमाणे स्केच आर्टिस्टने सेम स्केच काढला असतो. स्केच पूर्ण झाल्यावर दाभाडे मावशी म्हणतात हो अशीच दिसत होती ती बाई, तीच होती ती बाई. कान्हा म्हणतो मावशी नक्की ना? तर मावशी म्हणतात हो. तर कान्हा लगेच किरणला म्हणतो किरण याचा लगेच फोटो काढ, जानूला पाठव आणि तुझ्या रिपोर्टर मित्राला पण पाठव. त्याला म्हणावं हा फोटो छाप, आपल्याला मदत होईल नाही का? बघा मित्रांनो काय होतं, किरण आता पटकन फोटो काढतो आणि लगेच जान्हवी आणि रिपोर्टरला पाठवतो. बघा आता काय होतं, जानू आता पानवाल्याला म्हणते भैया. पानवाला म्हणतो हा बोलो ना कोणसा पान चाहिए? तर आता चाळीतली एक बाई म्हणते अहो भैया आम्हाला पान नाही पाहिजे, आम्हाला सांगा तुमच्याकडे कोणती मासेवाली बाई आली होती का? त्यावर आता हा माणूस म्हणतो पानवाला मच्छीवाली नाही याद तो नाही आहे कुछ, आठवता? नाही आठवता. आता हा पानवाला म्हणतो आणि बघा काय होतं, जानू म्हणते ओ दादा जरा आठवा. बाई आहे की नाही साधारण 50-60 वर्षांची होती. इतक्यात आता जान्हवीचा फोन वाजतो. ती चेक करते तर किरणने फोटो पाठवला असतो मासेवाले बाईचा. जान्हवी तो फोटो पानवाल्याला दाखवते आणि म्हणते हे बघा अशी दिसते ती बाई. पानवाला लगेच ओळखतो या मासेवाली बाईचं नाव पुष्पा असतं आणि ती मासेवाली नसतेच. तर आता हा पानवाला सांगतो अरे ही तर पुष्पा, ही मच्छीवाली नाहीये. तर जान्हवीच्या जीवात जीव येतो. जान्हवी म्हणते तुम्ही ओळखता हिला? तर पानवाला म्हणतो हो हे मेरी रेग्युलर कस्टमर आहे, कस्टमर इधरच समोर राहतीये. जानू म्हणते बेस्ट,
आता जानू विचारते, पण दादा हो तुम्ही असं हिंदी मराठीत का बोलताय? तुम्हाला मराठी येत नाही का? वर आता हा पानवाला म्हणतो येतो की मराठी येतं मला, पण आता सवय झाली आहे. तर मित्रांनो इथे छोटीशी एक डिटेल मला सांगावीशी वाटतेय. ही जी जानू आहे तिने आधी हिंदीमध्ये संवाद केला होता, त्यामुळेच आपले जे मराठी माणसं आहेत त्यांना असं वाटतं समोरचा हिंदी बोलतोय म्हणून आपण सुद्धा हिंदीच बोलावं. आपल्याला वाटतं समोरचा पण हिंदीच बोलणारा असतो. कधीतरी कुठेतरी आपलं पण थोडंसं चुकत असतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून याबद्दल नक्की सांगा. तो आपला मुद्दा नाहीये. आता काय होतं, पांडवी म्हणते सगळ्या बायांना चला तिच्याकडे, पुष्पाकडे. तर आता पांडवाला सांगतो कुठे? पांडवी म्हणते त्या बाईकडे. त्यावर पांडवाला सांगतो अरे ती बाई आताच थोड्या वेळाआधी सगळं सामान घेऊन गेली. जान्हवीला धक्काच बसतो. जान्हवी म्हणते काय, कुठे गेली? इथे आता सीन शिफ्ट होतो. किरणने रिपोर्टर मित्राला फोन केला असतो. किरण आता कान्हाला सांगतो मी फोन केलाय. आता रिपोर्टर या बाईचा फोटो आता डिस्प्ले करणार आहे पूर्ण न्यूजवर. फोटो सर्क्युलेट होईल आणि त्यामुळे यांना खूप मोठी मदत होणार आहे. तर बघा आता काय होतं. आता मावशी कान्हाला म्हणतात जर ती बाई सापडली की सगळं कोडं सुटेल, सगळं नीट होईल. त्यावर आता कान्हा म्हणतो सखीला असं ठेवू नाही शकत ना, सकाळपासून ती उपाशी असेल, मी तिच्यासाठी डबा घेऊन जातो. किरण आता कान्हाला म्हणतो जसं याआधी तुझ्यासाठी ती डबा घेऊन आली तसं. कान्हा आता टेन्शन मध्ये असतो. कान्हा म्हणतो कधी विचारही नव्हता केला असं सगळं होईल, पण लवकरच सखी बाहेर असेल, ती सरकार जेलमध्ये. हे बघा मित्रांनो, कान्हा स्वतःच्या हाताने सखीसाठी डबा करणार आहे. तर किरण आता त्या पुष्पाच्या स्केचकडे बघतो आणि इथे तर रात्र झाली असते. सीन शिफ्ट होतो. हे मनस्विनी तिच्या खुर्चीत बसली असते तिच्या खोलीत आणि तिथे आता नंदा येते. मनस्विनी काहीतरी विचार करत असते. हे बघून आता नंदा म्हणते चाललं काय तुझ्या डोक्यात? त्यावर मनस्विनी म्हणते सखीचा शेवट. त्यावर नंदा म्हणते अच्छा सखीचा शेवट, अगं तो झाला, मला पण ते पाहिजेच आहे ना. मग पण कसं होणार आहे तिचा शेवट? ती त्या जेलामध्ये आहे, तिथं तिचा तो कबीर आहे, तिच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला आणि तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायला. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हाने सखीसाठी डबा बनवून आणला असतो. कान्हा सखीला म्हणतो जेवण आणलंय मी तुमच्यासाठी. सखी आता कान्हाला म्हणते इतकं सगळं टेन्शन सुरू असताना तू स्वयंपाक केलास? कान्हा आता सखीकडे बघतो आणि म्हणतो हो तुमच्यासाठी. माझ्या हाताने तुम्हाला मी भरवतो. कान्हा आता सखीला भरवणारच असतो तितके तिथे हवालदार येतो. कान्हाला म्हणतो ओ दादा तुमची भेटण्याची वेळ संपली आता. आज दिवसभरातून तुम्ही किती वेळा आलात, किती वेळा भेटला त्यांना? कान्हा रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो फक्त 2 घास भरवतो मी यांना प्लीज. तर हवालदार म्हणतात नाही हो मला अलाव नाही आहे, निघा तुम्ही इकडनं लवकरच. एक काम करा तो डबा द्या इकडे. कान्हा आता तो डबा हवालदाराकडे देतो आणि हवालदार सखीला देतो. सखी म्हणते कान्हाला ठीक आहे इट्स ओके, तू पण जेवण घे, तू पण दिवसभर उपाशीच असशील हो ना. तर कान्हा म्हणतो ठीक आहे मी नाही राहणार उपाशी, पण तुम्ही पण जेवण घ्या. बाकीचे हवालदार सुद्धा जेवायला जातात. कान्हा आता सखीच्या हातावर हात ठेवतो. त्याला तिथून जायचं नसतं पण तो तिथून निघून जातो आता, कारण हवालदाराने त्याला सांगितलं असतं. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. ही मनस्विनी नंदाला तिचा प्लॅन सांगणार आहे. बघा मित्रांनो, मनस्विनी म्हणते किती वेळ थांबणार आहे सखी त्या जेलमध्ये, कधी ना कधी बाहेर निघावंच लागेल. त्यावर नंदा म्हणते पुढे काय मग? मनस्विनी म्हणते पुढे. मनस्विनी नंदाला म्हणते तुला त्या बाईचं नाव माहितीये का ग? नंदा म्हणते कोण? त्यावर आता ही मनस्विनी सांगते जिने सुरी बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये 10 लोकांना मारलं. तर नंदा म्हणते अगं बया खरं का काय? हे ग नाव काय तिचं? तर घाबरतच म्हणत असते नंदा हे सगळं. त्यावर तिचं नाव सांगत मनस्विनी म्हणते चंद्रिका. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि या चंद्रिकाला अटक झाली असते आणि हिला 2 कॉन्स्टेबल शिपाई घेऊन आले असतात. ही बाई खूपच अशी जाड जूड असते आणि तर तिची भीती वाटते. केस वगैरे सगळे तिचे मोकळे असतात आणि 2 शिपायांना सुद्धा ही आटपत नसते. ते बिचाऱ्या कसं तरी हिला घेऊन जातात. इथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि नंदा विचारते बरं ही चंद्रिका कोण, कुठून आली? तर बाई आपण दोघं सखीचा शेवट कसा करायचा याबद्दल बोलतोय, तू कुठून मध्येच त्या चंद्रिकाला आणलंय? त्यावर आता मनस्विनी सांगते जेलमध्ये काहीही होऊ शकतं. काळी पेटीमधली काळी दिली नाही तरी पण आग लागू शकते, तसंच जेलमध्ये मर्डरही होऊ शकतो. जेलमध्ये कोणीही उठून कोणाचाही जीव घेऊ शकतो. नंदा आता थोडी घाबरतेच. त्यावर आता मनस्विनी पुढे सांगते आता समज जेलमध्ये जर चंद्रिका सारखी डेंजर बाई असेल तर ती काही पण करू शकते. तर ही नंदा सांगते बरोबर मी पण होती ना एकदा जेलात, सगळ्यात दुनियाभराचा राग होता ना माझ्या डोक्यावर. त्याच्यात एक बाई माझ्या समोर आली, तिच्या रागानं तिच्या झिंज्या उपटल्या आणि चांगलं तिला झोडपून काढलं. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते पण चंद्रिका ती यावून मोठं करू शकते.
तर नंदा वैतागते आणि म्हणते लय झालं बाई हे चंद्रिका पुराण. कोणती कुठली चंद्रिका, कुठल्या जेलात आहे ती? आता मनस्विनी हसते आणि म्हणते सखीच्या जेलात. बघा मित्रांनो काय होतं इथे. आता सीन शिफ्ट होतो. कान्हाने दिलेला डब्बा सखी आता उघडणारच असते. तर तिथे या चंद्रिकाला सखीच्या त्याच जेलमध्ये टाकण्यात येतं. ही बाई आताच्या आताच 10 लोकांचा मर्डर करून आली असते. मनस्विनीने सांगितल्याप्रमाणे सखी आता हिला बघताच घाबरते. ही बाई सखीकडे खूपच डेंजर नजरेने बघत असते. इकडे ही मनस्विनी म्हणते खूप दाट आहे ना सखीचा कणा, तर ही चंद्रिका बरोबर वाकवेल. शेवटी सरकार समोर सगळ्यांना झुकावंच लागतं. सखी आता पूर्ण मनस्विनीचा डाव उलटवते. हे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा एका हॉटेलमध्ये आला असतो. किरण सुद्धा आता मागे मागे येतो आणि विचारतो काय झालं, सखीने काही खाल्लंय का? तू तुझ्या हाताने सखीला भरवलं? कान्हा म्हणतो कसलं काय रे, सखीला मी भरवणारच होतो. तितक्यात तिथे हवालदार आला आणि म्हणाला नाही भरू शकत सखीला, भेटण्याची वेळ संपली आहे. काय मग? बघा मित्रांनो कान्हा दुःखी असतो. तर आता किरण कान्हाला म्हणतो म्हणजे तो हवालदार आला नसता तर त्या डब्यातला एकूण एक घास तू सखीला भरवला असता हो ना? कान्हा म्हणतो ऑफकोर्स. तितक्यात किरणला जानूचा कॉल येतो. किरण लगेच उचलतो. आता जान्हवी सांगू लागते किरण आम्ही इथे पोचलो जिथे ती बाई उतरली होती मासेवाली, तिथेच. तिथला पानवाला त्या बाईला ओळखतो. आता कान्हा विचारतो ती बाई सापडली आहे का? फोन स्पीकरवर असतो हा. त्यावर जानू म्हणते नाही ना. पानवाला ओळखतो, त्याने पत्ता पण सांगितला, पण ती बाई फरार आहे. हे येण्यापूर्वीच तिचं सगळं सामान घेऊन ती पडाली. हे बघा मित्रांनो आता ट्विस्ट आहे. कान्हा विचारतो तिचा फोन नंबर मिळाला का? तर आता ही जानू सांगते मिळाला. तिचा फोन बंद लागतोय, सिम तोडून टाकलं असेल तिने. कान्हा आता डोक्यावर हातच ठेवतो. किरण म्हणतो बरं जानू आम्ही नंतर कॉल करतो हा, तू काळजी घे, आणि फोन ठेवतो. कान्हाला टेन्शन येतं. कान्हा म्हणतो यार किरण ती बाई सापडली पाहिजे यार. कान्हा आता वर बघतो आणि म्हणतो साईबाबा तुम्हीच काहीतरी चमत्कार करा आता, बाई सापडेल असा मार्ग दाखवा. कुठे असेल ही बाई? कान्हा या विचारात असतो. तितक्यात इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा मित्रांनो ट्विस्ट. आजचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. तर इथे काय होतं, सखीची खरी आई तेजस्विनी जिथे राहत असते तिथे ती बाळाला अशी झुला देत असते, जो लहान बाळ असतो तिथे त्याला. तितक्यात ही मासेवाली पुष्पा तिथे येते आणि हाक मारते ए दादा. ती सामान घेऊन आली असते. तर आता तेजस्विनी आवाज ऐकते की कोणीतरी आलंय आणि पटकन तिचा चेहरा लपवते पदराने. आता या पुष्पाचा भाऊ जातो आणि म्हणतो बोल ग ताई कशी आलीस? शी अचानकच न सांगता सगळं बरं आहे ना? वर आता ही पुष्पा इकडे तिकडे बघते आणि म्हणते काय रे जी ती सून कुठे आहे? मित्रांनो त्या मासेवालीचा भाऊ आणि त्याची जी सून आहे ती आपल्याला आधी दाखवली आहे, म्हणजे त्या लहान बाळाची आई. तर आता काय होतं, हिचा भाऊ पुष्पाचा सांगू लागतो बाई तिचा भाऊ हॉस्पिटलमध्ये भरती झालाय, त्याला बघायला गेली आहे. ही पुष्पा मुद्दामच म्हणते काही नाही नाटकं नुसती. हे आजकालच्या मुलींना घरात राहायलाच नको, काही ना काही कारण देतातच. मग घराच्या बाहेर पडायचं, जबाबदारी सांभाळायला नको. तुझा मुलगा तिकडे बांधकामाच्या कामावर राब राब राबतो, ही गावभर फिरत असते. ही असं भडकवण्याचं काम करते. आणि मग हिचं लक्ष जातं तेजस्विनीकडे. तेजस्विनी जवळ जात आता ही पुष्पा विचारते तिच्या भावाला ही बाई कोण आहे? ही अशी तोंड का लपवते ही? आणि त्यानंतर ही जी पुष्पा आहे ती विचारते तेजस्विनीला काय ग ए बाई काय भानगड काय? त्यावर हिचा भाऊ सांगतो अगं भानगड नाहीये, माझ्या सुनेची दूरची नातेवाईक आहे ही. तर आता ही पुष्पा म्हणते असं काय? मग ही लांबची नातेवाईक अशी खाट्यावर बसणार? त्यानंतर ही पुष्पा तेजस्विनीला धक्का मारते आणि म्हणते ए बाई हो बाजूला. तेजस्विनी बिचारी खाली पडते. आवाजाने बिचारा लहान बाळ रडू लागतं. तर ही पुष्पा म्हणते काय कटकट आहे? खरं तर हिने सांभाळायला पाहिजे होतं त्या बाळाला. पण इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी डेंजर बाई आहे चंद्रिका ती सखीच्या बाजूला येऊन बसते. सखी बिचारी आधी घाबरते आणि ती बाजूला सरकते. बाई अशी एक पाय वर करून बसली असते. बघा मित्रांनो काय होतं, ही चंद्रिका दुसरीकडे बघत असते पण तिला बरोबर समजतं. सखी डबा जवळ घेते. ही चंद्रिका म्हणते काय ग अशी टुकुर टुकुर काय बघतेय माझ्याकडं? स्पेशल आहे काय थोबडा माझं? चल खाली बस. तर सखी बिचारी तिचा डबा घेते आणि खाली बसते. आता या चंद्रिकाचं लक्ष सखीच्या डब्याकडे जातं. सखीला ती विचारते काय ग डब्यात काय आहे? एक डबा. सखी आता ते डबा जवळ घेते आणि म्हणते नाही नाही माझा डबा आहे तो. सखी तो डबा तिच्या जवळ ठेवते अशी. त्यावर आता ही बाई हिसकण्याचा प्रयत्न करते तो डबा आणि म्हणते दे इकडे. सखी आता मदतीसाठी ओरडते आणि म्हणते हेल्प हेल्प. तर आता ही बाई म्हणते ओरडू नकोस, जेलात कोणीच नाहीये आता, मला बघून सगळी पडालेत, बघ कोण दिसतंय का? तर सखी आता आणखीच घाबरते आणि बघा काय होतं, बाई आता सखी जवळून तो डबा हिसकते.
बघा आता काय होतं, ही चंद्रिका डबा उघडून बघते, त्यामध्ये सगळं व्हेज असतं आणि त्यानंतर ती डबा तसाच पॅक करून ठेवते आणि म्हणते छी, हे कसलं जेवण, मला वाटलं चमचमीत मटण वगैरे असेल, असलं काय. सखी म्हणते असं काय करताय, जेवणाचा डबा आहे तो, माझ्या नवऱ्याने बनवला होता माझ्यासाठी. आणि बघा मित्रांनो काय होतं, ही चंद्रिका उठून उभी होते आणि म्हणते नवरा, मग हे मंगळसूत्र सोन्याचं असेल, चल दे मंगळसूत्र. ही बाई सखीच्या मंगळसूत्रावर तिची नजर असते. सखी आता घाबरते आणि मागे मागे जाते. चंद्रिका म्हणते चल दे मंगळसूत्र. सखी म्हणते प्लीज तुम्ही माझ्यापासून लांब राहा. चंद्रिका काही ऐकत नाही. ती बिचारी म्हणते ताई प्लीज बाजूला व्हा. पण ही चंद्रिका सखीचं मंगळसूत्र घेण्याचा प्रयत्न करते. सखी आता डिनाय करते म्हणून सखीचा ती चक्क गळा पकडते आणि इतकंच नाही तर गळा पकडून ती सखीला वर उचलते हवेत. तिचा सगळा राग ती सखीवर काढते आणि मग उचलून सखीला जमिनीवर आपटते. सखी आता बेशुद्ध होते. मग ती ही जी चंद्रिका आहे सखीचं मंगळसूत्र काढून घेते तिच्या हातात. त्या सोन्याच्या मंगळसूत्राकडे ती बघू लागते. इथे आता सीन शिफ्ट होतो. मित्रांनो बघत राहा, पुढे खूपच मजा येणार आहे. सखी लवकरच शुद्धीवर येणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि जो रिपोर्टर असतो किरणचा मित्र, त्याने मासेवाली बाईचा फोटो डिस्प्ले केलाय. सगळ्यांना वाटत असतं ही बाई मासेवालीच आहे. रिपोर्टर तो स्केच आपल्या न्यूज चॅनलवर दाखवत असतो. तर दुसरीकडे ते मोबाईल मध्ये ती न्यूज बघतो. किरण म्हणतो कबीर आधी चहा घे मग तुझं डोकं चालेल. तर आधी कान्हा म्हणतो नकोय मला. किरण म्हणतो घे रे, नाही म्हणायचं नसतं चहाला. खरंच किरण सारखा मित्र सगळ्यांच्या जीवनात असावा. इथे काय होतं, कान्हा आता एक कप एक घोट चहा पितो आणि म्हणतो काय रे, सखीने काही खाल्लं असेल का. किरण म्हणतो कबीर किती काळजी करतोयस, डबा नेलाय ना तू, खाल्लंच असेल, स्ट्रेस घेऊ नको तू. तरी आता कान्हाला टेन्शन येतं. कान्हा म्हणतो काय रे, कुठे असेल ती बाई. कान्हा आता किरणला म्हणतो किरण समोर बस, एक काम कर, आता जे प्रश्न मी विचारतोय त्याची उत्तरं दे अगदी प्रामाणिकपणे. बघा मित्रांनो, आता कान्हा म्हणतो असं समज मी कुठेतरी लपून बसलोय, तू मला कसं शोधणार. किरण म्हणतो मी तुला फोन करेल सहजच. त्यावर आता कान्हा म्हणतो नाही माझा फोन बंद आहे. किरण म्हणतो मग मी तुझ्या घरी जाईल. कान्हा म्हणतो अरे घरी पण नाहीये, बॅग घेऊन कुठेतरी मी गायब झालोय. किरण आता विचार करतो आणि म्हणतो मग कठीण आहे राव. कान्हा पण असं करू नकोस, जे कुठेही जाणार असशील तर कोणाला तरी सांगून जा, सांगून गायब हो. कान्हा म्हणतो सांगून काय. इथेच आता कान्हाला क्ल्यू सापडतो. कान्हा म्हणतो अरे किरण, याचा अर्थ ती मासेवाली बाई सरकारला सांगून गायब झाली असणार आहे. किरण म्हणतो हो, आणि काम पूर्ण झाल्यावर तिने सरकारला कॉल केला असणार आहे. मग सरकारने तिला अंडरग्राऊंड व्हायला सांगितलं असेल. कान्हा म्हणतो हो, आणि फोन सुद्धा बंद करायला सांगितलं असेल. त्या बाईला हे पण सांगितलं असेल सरकारला, म्हणजे त्या बाईने कुठे लपतेय हे सांगितलं असेल. किरण म्हणतो जास्त दूर नसेल ती बाई, सरकारला वाटत असेल तिने तिच्या टप्प्यात राहावं. कान्हा म्हणतो एक्झॅक्टली, पण तरी सुद्धा आपण साईबाबांचं कौल घेऊया असं कान्हा म्हणतो किरणला. कान्हा आता त्याच्या खिशातला एक कलदार काढतो आणि म्हणतो टॉस करू आपण. कान्हा तो कॉइन असा फ्लिप करतो आणि बघतो तर साईबाबांचा यांना कौल मिळाला असतो. कान्हा आता खूप खुश होतो. किरण म्हणतो वा, कुठून आणतोस इतकी आशा. कान्हा म्हणतो आता काटा आलाच आहे ना, तर सरकारच्या पायात काटा रोवूया. किरण विचारतो कसं, तर कान्हाच्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन असतो. त्यामुळे ही मनस्विनी स्वतःहूनच कान्हाला मासेवाली पर्यंत पोहोचवते. कान्हा आता लगेच वेदूला फोन करतो आणि म्हणतो माझं एक काम करशील. तर ते काय कसं आपल्याला सध्या नाही दाखवलंय, पण लवकरच दाखवणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. जेलमध्ये सखी बेशुद्ध पडली असते आणि अचानक थोड्याच वेळात सखीला शुद्ध येते. गडा दाबलाय म्हणून तिला ठसका लागतो. सखी आता सुखरूप असते. त्यानंतर ही चंद्रिका सखीला म्हणते आली का शुद्धीवर, अगं केवढा जीव तुझा, तुला तर मी मटणाच्या हाडासारखी चावून चावून खाऊन टाकेल. सखी तिच्या गड्याकडे बघते. तिच्या लक्षात येतं की तिचं मंगळसूत्र गायब आहे आणि ते चंद्रिकाच्या हातात आहे. सखी आता दबक्या आवाजातच म्हणते मला माझं मंगळसूत्र परत द्या. सखीचा गळा दुखतच असतो. बाई आता सखीला चिडवते आणि म्हणते घे. सखी मंगळसूत्र घेणार तर ही बाई तिची मूठ बंद करते आणि ही चंद्रिका सखीला चॅलेंज देते आणि म्हणते माझी मूठ उघडून दाखव, तुझं मंगळसूत्र घेऊन दाखव. मग ही चंद्रिका तिचा जो हात आहे तो वर खाली असं नेते, सखीला चकवते. ही तर सखी म्हणते प्लीज मला माझं मंगळसूत्र परत द्या, मला तुमच्याशी नाही भांडायचं. तर ही चंद्रिका सखीला धक्का देते आणि म्हणते एवढा जीव तुझा, तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी भांडायची, आणि तू माझ्याशी बरोबरी करणार. अगं तू कुठे आणि मी कुठं, स्वतःकडे बघ आणि मग माझ्याकडे बघ. आणि बघा मित्रांनो काय होतं, सखीला आता हे मनस्विनीचे शब्द आठवतात. सरकारने असं सगळं सखीला म्हटलं असतं की सखीला घराबाहेर हाकललं होतं. सखीला असं सुद्धा म्हटलं असतं जाऊन जीव दे.
पण माझ्याशी लढायला तुला अनेक जन्म घ्यावे लागतील. आणि बस सखीला आता ते सगळं आठवतं. हे सखीला खूप राग येतो हे सगळं आठवून. सखी आता रागातच चंद्रिकाकडे बघते. सखीमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आला असतो. सखी आता या चंद्रिकाचा हात पकडते छोटूशा हाताने. सखी एकदम कॉन्फिडंटली म्हणते, माझं मंगळसूत्र परत दे. पुढे खूप मजा येणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा कान्हाने सांगितल्याप्रमाणे वेदू तिचं काम करते. नंदा आता मनस्विनीला काहीतरी म्हणत असते. तितक्यात एक आवाज येतो यांना. आता ही मनस्विनी विचारते, कोण आहे? वेदू आता समोर येते. मनस्विनी वेदूला म्हणते, युजलेस, माझ्या रूमच्या बाहेर आवाज नकोय मला. काय करत होतीस? वेदू आता घाबरतच म्हणते, सॉरी, इथे न्यूज बघत होते, तुम्ही पण पहा. तसं म्हणत वेदू तिचा मोबाईल दाखवते. त्यानंतर ही मनस्विनी बघू लागते. तोच रिपोर्टर असतो आणि तो म्हणत असतो, मी आधी पण म्हटलं होतं नाण्याची दोन बाजू असते. त्या बाईचा स्केच रिपोर्टर सर्क्युलेट करत असतो सगळ्या न्यूज चॅनलवर. बाईचं स्केच फिरत असतं आता. त्यानंतर ही मनस्विनी वेदूवर ओरडते ती बातमी बघून आणि मग ते झालं, बातमी दाखवून झाली का? आहे का अजून? वेदू म्हणते सॉरी. त्यानंतर मनस्विनी वेदूला हाकलून देते. वेदूने तिचं काम केलंय आता. आता नंदा पॅनिक होते आणि म्हणते, सगळं वेगळंच घडलंय, तुझ्या प्लॅन मध्ये हे नव्हतंच. सापडला त्या बाईचा फोटो त्यांना. मनस्विनी डोक्यावर हात ठेवते. मनस्विनीला टेन्शन आलं असतं. नंदा आता घाबरतच म्हणते, ती बाई हाती लागली तर कोणाच्या? तर ही मनस्विनी म्हणते, नाही लागणार. माझ्या सांगण्यावरून ती बाई अंडरग्राऊंड झाली आहे. नंदा विचारते, काय झाली? मनस्विनीला आता राग येतो. मनस्विनी चिडतच म्हणते, म्हणजे लपून बसली आहे, कोणालाच ती सापडणार नाही. नंदा आता मनस्विनीवर हसते आणि म्हणते, अच्छा लपून बसली आहे म्हणे. त्या तेजस्विनीला तू पाताळात 12 वर्ष डांबून ठेवलं होतं, काय झालं? कबीरनं तिला शोधून काढलंच. त्या मासेवालीला तो सहजच शोधून काढल. आता मनस्विनीला टेन्शन येतं. मग ती खूप मोठी चूक करून बसते, ज्यामुळे कान्हाला फायदाच होतो. कान्हाचा प्लॅन सक्सेसफुल होतो. बघत राहा मित्रांनो. मनस्विनीला आठवतो सकाळी पुष्पाने ऍड्रेस सांगितला असतो की ती कुठे जाणार आहे. आणि मनस्विनी आता पॅनिक होते आणि म्हणते, आता मी स्वतः जाते आणि त्या बाईला तिथून गायब करते. वेदू मनस्विनीच्या खोली बाहेरच असते आणि सगळं ऐकत असते. नंतर ती कान्हाला सगळं सांगते. इथे आता ही मनस्विनी घाईतच निघते. त्या मासेवालीला फोन लावून बघते. तिचा फोन बंद असतो. मनस्विनी म्हणते, अच्छा मी स्वतःच तिला सांगितलं होतं सिम तोडायला, लगेच तोडलं का? काही नाही, जाऊनच बघते. असं म्हणत मनस्विनी तिच्या कारमध्ये बसते आणि निघते. नंतर आपल्याला समजतं की मनस्विनीच्या कार मागे कान्हा असतो त्याची बुलेट घेऊन. त्याने मान खाली टाकली असते मनस्विनीला दिसू नये म्हणून. त्यानंतर आता कान्हा वर बघतो आणि म्हणतो, मनस्विनी आता तूच नेशील मला त्या बाईपर्यंत. कान्हाचा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. कान्हाने खूप मस्त डोकं लावलंय. कान्हा आता पाठलाग करतो मनस्विनीचा. बघा मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. ही चंद्रिका सखीचे केस पकडते. हे सखीचं डोकं जेलचे जे बार्स असतात त्यावर अशी घासत नेते. त्यानंतर आता सखीला खूप राग येतो सरकारचा. सखी आता थांबते आणि बघा काय करते सखी. सखी आता चंद्रिकाचा हात पकडते मागे वळून आणि त्यानंतर तिचा हात अशी मागे नेते आणि तिलाच मागून अशी धक्का देते. आणि सखी चंद्रिकाचं डोकं जेलच्या बारवर आपटते. ते रॉड असतात त्यावर. आणि सखी चंद्रिकाला म्हणते, आता तू तुझे मूठ घट्ट बंद कर, कारण आता तुझे मूठ उघडून माझं मंगळसूत्र मी मिळवणारच. सखीमध्ये वेगळाच कॉन्फिडन्स असतो. आता सखी वर्सेस चंद्रिका. एवढीशी सखी ज्या चंद्रिकाला भिडते आता. कस नाही तर बघा काय होतं. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा मनस्विनीचा पाठलाग करतो. इथे आता सीन शिफ्ट होतो. ही मासेवाली पाणी पिते आणि लहान बाळाला म्हणते, बंद करा रे याचा भोंगा, कधीपासून टॅ टॅ करतोय नुसतं. ही खरी जी तेजस्विनी असते ती झोका देत असते बाळाला. तर आता हिचा जो भाऊ असतो मासेवालीचा, तो म्हणतो, बाळाला मी बाहेर घेऊन जातो, थंड हवा लागली की शांत होईल. तिचा भाऊ बाळाला घेऊन जातो आणि ही जी मासेवाली आहे पुष्पा, तेजस्विनीला म्हणते, ए चल पाय चेपून दे माझे. तर तेजस्विनी स्वतःचा चेहरा दाखवत नाही. दुसरीकडे बघतच ती पाय चेपून देते या पुष्पाचे. मित्रांनो, इकडे आता सीन शिफ्ट होतो. ही चंद्रिका जे केस बांधते आणि सखीशी भिडायला तयार होते. सखी सुद्धा तिची ओढणी बांधते. खरं तर हसू पण येतो हा सीन बघून. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत सखी या बाईला, या चंद्रिकाला बुक्क्या मारू मारू बेशुद्ध करते आणि तिच्या अंगावरती बसते. ती सकाळ झाल्याबरोबर कान्हा मासेवाली बाईला घेऊन येतो. पोलिसांच्या ताब्यात देतो. मग सखीची सुटका होते आणि सन्हा पुन्हा एकदा जिंकणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. उद्याचा एपिसोड अजिबात मिस करू नका. धन्यवाद.